एफ डी वर्सेस एस आय पी, घरचे वर्सेस मित्र. एफ डी आणि एफ डी करायला घरचे सांगता, एस आय पी करायला मित्र सांगता. बघू आपण. टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट. एफ डीचे पैसे बँकेत डिपॉझिट असतात, त्याच्या अगेन्स्टमध्ये एस आय पीचे पैसे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी रिलेटेड फंडमध्ये असतात. रिटर्न 6 ते 7% एफ डीमध्ये भेटतात, ते प्री डिटर्मिनेंट राहतं, आपल्याला सांगितलेलं राहतं. तेच पण एस आय पीमध्ये मार्केट जसं वरती जाईल जसं खाली जाईल, मार्केट वर गेलं तर जास्त, खाली आलं तर मग कमी, मग त्या हिशोबाने आपल्याला 10 ते 15% भेटतं. रिस्क काय, एफ डीमध्ये लो रिस्क आपल्याला माहिती राहतं, 6 ते 7% फिक्स भेटणार आहे. पण त्या अगेन्स्ट एस आय पीमध्ये काय राहतं, हाय रिस्क राहते. म्युच्युअल फंडचा टाईम जसं असेल टाईपच्या हिशोबाने ते आपल्याला जे रेट असतं ते व्हॅरी होतं. रिस्क. लिक्विडिटी, पैसे आपले ठराविक पिरियडसाठी लॉक राहतात. त्याच्या अगेन्स्ट एस आय पीमध्ये आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण काढू शकतो. टॅक्सेशन, टॅक्स किती द्यावा लागतो, जो आपला इंटरेस्ट ॲज पर इन्कम टॅक्सचा जो स्लॅब असतो त्या हिशोबाने आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. त्या अगेन्स्ट कॅपिटल गेन, जो शॉर्ट टर्मसाठी असेल तो STCC आणि लाँग टर्मसाठी असेल लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, तो ज्या हिशोबाने असेल तो आपल्याला अप्लाय होतो. फ्लेक्झिबिलिटी काय की फ्लेक्झिबिलिटी, एफ डीमध्ये आपल्याला वन स्ट्रोक पैसे अडकावे लागतात, त्या अगेन्स्ट आपल्याला एस आय पीमध्ये पर मंथ किंवा पर वीकच्या हिशोबाने आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावे लागते. बेस्ट फॉर ज्यांच्याकडे पैसे कमी आहे आणि त्यांचं शॉर्ट टर्म टार्गेट 1 किंवा 2 वर्षासाठी पैसे अडकवायचे, त्यांनी एफ डी चूज करावे. त्या अगेन ज्यांना वेल्थ क्रिएट करायची, म्हणजे त्यांच्या फ्युचरच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यांनी एस आय पीकडे जावं. आणि इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न, म्हणजे समजा 10 वर्ष 20 वर्षानंतर जो आपण पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे एफ डीमध्ये, तो येणाऱ्या कंडिशनला इन्फ्लेशन ॲडजस्ट करतो का, तर नाही, एफ डीमध्ये होत नाही. कारण की 6 ते 7% मध्ये होत नाही. आपली इन्फ्लेशन रेट जवळजवळ 6-5% असतं. त्या अगेन्स्ट एस आय पीमध्ये हायर रिटर्न असल्यामुळे आपले जे इन्फ्लेशन आहे ते ॲडजस्टेड होऊन जातं. अजून माहितीसाठी पार्ट 2 येईलच. पार्ट 2साठी फॉलो करा आणि शेअर करा.